तर सामन्याला सुरुवात झालेली आहे. पहिला षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज झालाय भरत तळे. तर दोन सलामीवीर आपण पाहतोय, संजय आणि कुमार. संजय धिंडा, कुमार धिंडा. पहिला बॉल फुल केलाय, फुल पॉवरफुल झालाय आणि चेंडू हा मैदानाच्या बाहेर गोल झालाय. 6 धावांकरता पहिल्याच बॉलवर ते आक्रमण केलंय, ठोकलाय षटकार. मला आठवलं पहिला तीच मग काय तिला झापक झुपक वाजत राहते. थँक्यू. पहिल्याच बॉलवर ते आक्रमण केलंय संजय धिंडा याने. पुन्हा एकदा पूलचा फटका केलाय. पूल पुन्हा एकदा पॉवरफुल होईल का तर नाही. यावेळेस पूल पॉवरफुल झालेला नाही आहे, सक्सेसफुल झालेला नाही आहे. पकडलाय झेल, संपलाय. संजय धिंडा याचा खेळ प्रत्युत्तर दिलंय. थँक्यू डीजे. बघा प्रदीप सर इकडे लालच दिली होती, लालच बुरी वारा आहे. कारण पहिल्या बॉलवर षटकार आला, त्याच्यानंतर लालच दिली होती आणि त्या लालचचा फायदा घेण्याचा प्रयत्न केला होता बॅटरने, परंतु इकडे फटका फसला आणि सुंदर झेल व्हिडिओ रिझल्ट मध्ये आपण कंप्लीट करताना पाहतोय. पहिला आदरा बसलाय यावेळेस जगदंब स्पोर्ट्स पेंढरीपाडा संघाला. बघा आता धीरज येतोय नव्याने बॅटर. धीरज धिंडा डावऱ्या हाताचा हा फलंदाज आपण पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये इन होताना दिसतोय आपल्याला. संजय धिंडा बांधून माघारी परतलाय. या अगोदरच्या 2 मॅच जर आपण बघितलं तर धीरज थोडासा उशिराने मैदानाच्या आतमध्ये आला होता. तर या मॅच मध्ये आपण पाहतोय त्याला 3ऱ्या क्रमांकावरती पाठवलं गेलंय. म्हणजे मॅचच्या सिच्युएशन नुसार त्याचा वापर केलाय जगदंब स्पोर्ट्स पेंढरपाडा संघाने. त्याला आता 3ऱ्या क्रमांकावरती पाठवलंय. या षटकातील 2 चेंडू राखून झाले, 6 धावा धावफलकावरती लागल्यात. 1 विकेट देखील मिळवलाय भरत तळे याने. अपट्रॅकर कट करण्याचा प्रयत्न सक्सेसफुल ठरतोय. चेंडू जातोय बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक तिकडे थोडासा फंबल होतोय. तोपर्यंत 2 धावा पूर्ण झाल्या. 3ऱ्या वेळेचा प्रयत्न. इथे 3 धावा इथे कंप्लीट झालेल्या आहेत. 3 धावा इथे पलून पूर्ण केल्या गेल्यात. खूप चांगली रनिंग विथ विकेट्स ते पाहायला मिळाली कुमार आणि धीरज याची. बघा रनिंग बिटवीन विकेट चांगली होती, त्याच कारणासाठी 3 धावा इथे पूर्ण केल्या गेल्या आहेत. धीरज यांच्याकडे नक्कीच लक्ष वेधलं जाईल, कारण या संध्याकाळ सत्रामध्ये लेफ्टी बॅटरसाठी जास्त बेनिफिट मिळते या ग्राउंडचा. तर नक्कीच त्याचा फायदा घेण्याचा नक्कीच प्रयत्न केला जाईल यावेळेस धीरज धिंडा यांच्याकडून. भरत तळे पुन्हा एकदा बॉलिंग करण्यासाठी सज्ज झाले. आपल्या षटकातील 4था चेंडू घेऊन जातोय. हा ट्रॅकर होता. पूल करण्याचा प्रयत्न इथे फसतोय कुमार धिंडा. बॅटचा हलकासा स्पर्श झाला होता आणि पाहतोय 1 धाव घेण्याची संधी इथे मिळाली. एका धावेने धावसंख्या आता 10 या आकड्यावरती दुहेरंकात धावसंख्या इथे पोहोचलेली आहे. बघा ज्या प्रकारे चेंडू इथे टाकला गेला होता, स्लोअर वन टाकला होता आणि फसला गेला पूर्णपणे कुमार धिंडा त्या बॉलवरती. इथे बघा खूप चांगला स्ट्रोक धीरजच्या बॅट मधून निघालाय. चेंडू सरळ निघून जातोय. 6 धावांकरता बिग शॉट षटकार. आपण हातलीवर बसत होतो, रस्त्यात होतो. बघा प्रदीप सर मी म्हटलं होतं, कारण लेफ्टी बॅटरला संध्याकाळ सत्रामध्ये जास्तीत जास्त चान्स असतात आणि तो चान्स नक्कीच कन्वर्ट करून घेतलाय. षटकार आलाय यावेळेस धीरज धिंडा यांच्या बॅट मधून. पुढचा बॉल यावेळेस शॉटला चेक केलाय, ऑन साइडला घेऊन गेलाय, पुश केला चेंडूला. बघा आपण 2 धावा चांगली विकेट दोन्ही बॅटर मध्ये पाहतोय. यस नो वेट याचा चांगला समन्वय
यावेळेस होताना पाहतोय. षटक संपते पहिलं आणि पहिल्या षटकात समोर धावसंख्या पाहतो पण जाऊन पोहोचते 18 या अंकांवरती एका गडाच्या मोबदल्यावरती. गौरी मांडवा खाली डीजे. नवीन गोलंदाज आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वर सज्ज असतील निलेश तुंबडा येतोय बॉलिंग ट्रॅक वरती. स्ट्राईक वर आपण पाहतोय कुमार यांना स्ट्राईक आता मिळते. निलेश या दुसऱ्या षटकातील पहिला बॉल घेऊन पहिला चेंडू इनसाइड आउट कव्हरच्या डोक्यावरून चेंडू खेळून काढलाय. फिल्डर आहे त्या डोक्यावरून चेंडू जातोय एका टप्प्याने दुसऱ्या टप्प्याने तिसऱ्या टप्प्याने बघा चांगला क्षेत्ररक्षण पाहतोय. बॅकअप सुद्धा चांगलं होतं. ते 3 धावा पळून कंप्लीट केल्या जात आहेत आणि या 3 धावांशी धावफलक आपण पाहतोय 21 रन्स ऑन बोर्ड 21 धावा. बघा पहिल्याच बॉलवरती 3 धावा इथे पलून पूर्ण केल्या गेल्या. धावसंख्या आपण पाहतो 21 धावा 21 रन्स ऑन दी बोर्ड. चांगली सुरुवात इथे केलेली आहे या दोन फलंदाजांनी. संजय आपण पाहतोय लवकर बाद झाला तर त्यानंतर एक चांगली पार्टनरशिप बिल्ड होताना दिसते. ऑन साईडला फटका ते केला गेला. लॉंगर मध्ये डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे तिकडे कुंदन बॉर्फेकर. चांगले क्षेत्ररक्षण झाले. धावची संधी निर्माण झालाय मात्र काय घडलंय काय बिघडलंय तर भरपूर काही बिघडलंय. पुन्हा एकदा 2 धावा इथे पळून पूर्ण केल्या गेल्यात. पहिल्या बॉलवरती 3 दुसऱ्या बॉलवरती 2. इथे निलेश तुंबडाकडे झालेली चूक. काय म्हणाल दर्शन सर? नक्की आता इकडे नशिबाची साथ बहादूरला देते. बहादूर को नसीब की साथ मिळते आणि साथ मिळाली नशिबाची. तिथे रनआउट झाला असता बॅटर त्याला एक जीवनदान मिळते परंतु यानंतरचा बॉल बघा अप्रतिम हाताळलाय. यॉर्कर चेंडू बघा लेफ्टी वर्सेस लेफ्टीचा बॅटर आहे प्रदीप सर आणि इथे लेफ्टी बॅटरला थांबवायचं काम यावेळेस गोलंदाजांनी केलंय. काय आतापर्यंत कुठल्या प्रकारे मोठा फटका खेळू दिलेला नाहीये. गचाल क्षेत्ररक्षण झालाय त्याचा फायदा उचललाय या 2 फलंदाजांनी. इथे देखील मध्ये संधी निर्माण झाली होती. क्षेत्ररक्षक आहे तिकडे चेंडूला उचलला गेला फेकला गेला तोपर्यंत 2 धावा इथे कंप्लीट झाल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न करतोय कुमार मात्र 2च धावेवरती इथे समाधान मानावं लागणार आहे. या 2 धावेने धावसंख्या आता 25 या आकड्यावरती 25 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्यात. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे या ओव्हर मध्ये. बघा जेवढ्या धावा थांबवल्या जातील तेवढ्या दुसऱ्या इनिंग मध्ये थोडस सोपं होईल कासार वडवली संघासाठी. मात्र जेवढ्या धावा खर्च करतील या इनिंग मध्ये तेवढं त्यांना स्ट्रगल करावा लागणार आहे. कारण जगदंबा स्पोर्ट्स पेंढरीपाडा संघाकडे भरपूर चांगली बॉलिंग आहे. इथे बघा आणखीन एक धमाका धीरज धिंडाच्या बॅट मधून षटकार 6. बघा षटकार आलाय प्रदीप सर. लेफ्टी वर्सेस लेफ्टीचं बॅटर होतं. पहिले 4 बॉल पहिले चांगले हाताळले होते परंतु 5व्या बॉलवरती अटॅक केलाय धीरज यांनी. षटकार आलाय. शेवटचा बॉल यावेळेस बघा प्रेशर यावेळेस गोलंदाजावरती आहे आणि त्या प्रेशरचा फायदा बघा. नो बॉलचा इशारा पंचांचा. खेळपट्टीच्या बाहेर हा चेंडू लँड झाला होता. प्रदीप सर आता इथून पाहिलं तर नो बॉल आलाय. फील्डच्या बॉलवरती मोठा फटका येईल का? बघा सध्या तरी आपण पाहतो या धीरज चांगल्या लय मध्ये दिसतोय. 2 मॅच मध्ये जास्त काही करू शकला नव्हता मात्र या मॅच मध्ये चांगली कामगिरी करतोय. त्याच्यावरती भरवसा दाखवलेला आहे. जिम्मेदारी सोपवलेली आहे आणि ती जिम्मेदारी पार पाडत असताना
पुढचा चेंडू हा फ्रीड असणार आहे. एक मुक्त फटका खेळण्याची संधी असणार आहे धीरज धिंडाकडे. हा ट्रॅकर पूर्ण करण्याचा प्रयत्न, कनेक्शन तेवढं चांगलं झालेलं नाहीये. खाली क्षेत्र आहे, नो मॅच लँड मध्ये हा चेंडू तिकडे पळला गेला. 2 धावा घेण्याची संधी तिकडे मिळाली. 2 धावा इथे पलून पूर्ण केल्या गेल्यात. या 2 धावेने धावसंख्या आता जाऊन पोहोचलेली आहे 34 या आकड्यावरती. 34 धावा, 17ची सरासरी इथे राखली गेलाय. अजूनही 6 चेंडूचा खेळ बाकी आहे. पाहूया 6 चेंडू मध्ये कुठपर्यंत मजल मारतोय जगदंब स्पोर्ट्स पिंडपाडा हा संघ. बघा 2 षटक संपल्यात. 3रं षटक हाताळण्यासाठी आपण पाहतोय गोलंदाज सज्ज असतील. गौरांग येतोय शेवटचं षटक हाताळण्यासाठी. यावेळेस लोअर फुल बॉल होता, ड्राईव्ह केलाय ऑन साईडला, मात्र डीप मध्ये फिल्डर आहेत. चांगलं क्षेत्रक्षण इथे स्ट्राईक वरती आणलं जाते कुमार धिंदा यांनी. पाहतो आपण धीरज यांना. बघा कुमार समजदारीचं क्रिकेट खेळतोय. त्याला माहिती आहे की धीरज चांगल्या लयमध्ये चांगली फटकेबाजी करतोय. धीरज त्याला जास्त स्ट्राईक देणं फार गरजेचं आहे. बघा सिंगल घेऊन तो त्याला स्ट्राईक वरती घेऊन आलाय. आतापर्यंत आपण जर बघितला धीरजच्या बॅट मधून 2 षटकार आलेले आहेत. वैयक्तिक 23 या आकड्यावरती तो खेळतोय. गौरंग हा गोलंदाज आपण पाहतोय. पहिल्या बॉलवरती एक धाव त्याने खर्च केला आणि आता त्याच्या समोर एक मोठं आव्हान आहे धीरज धिंडा नावाचं. यावेळेस आपण पाहतोय लेगस्टिकच्या सोडून जाणार हा बॉल होता. वाईट बॉलचा इशारा पंचांचा येतोय. एक अव्वंतर धाव आपण पाहतोय स्कोर कार्ड मध्ये ऍड होताना पाहतोय. या अव्वंताच्या मध्ये धावफलक आपण पाहतोय पुढे सरकते जाऊन पोहोचते 36 या अंकांवरती. यावेळेस सोडून दिला या बॉलला. जसं 3ऱ्या पंचांकडे बॅटिंग करणाऱ्या संघाने वाईट साठी रिव्ह्यू घेतलेला आहे. चला पण 3ऱ्या पंचांकडे वळूया. काय घडते काय बिघडते. फेअर डिलिव्हरी असेल. चेंडू जेव्हा पडला त्याच्यानंतर थोडासा आतमधून वळायला गेलाय. बघा चेंडू पडल्यानंतर ज्यावेळेस यस्टनच्या मागे तिकडे गेलाय चेंडू, त्यावेळेस चेंडूने जास्त वलन घेतला. ते चांगले चेंडू इथे आपण पाहतो. इथे पाहतोय टायमिंग झालाय. कुंदन बर्फेकर चेंडूच्या खाली आलाय. कुंदन करण्यात झालाय चुकी. चुकीला माफी नाहीये. बघा जजमेंट हे थोडंसं चुकीचं ठरलंय. भरपूर वेगाने धावत सुटला होता कुंदन बर्फेकर. थोडासा पुढे गेला आणि झेल त्याच्या मागे वळला. तेच कारण हा झेल तो पकडू शकलेला नाहीये आणि या 2 धावा पुन्हा एकदा कंप्लीट केल्या गेल्या. धावसंख्या आता 38 या आकड्यावरती 38. ते देखील बिगिट करण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. बॅट अँड बॉल संपर्क झालेला नाहीये. चेंडू डॉट बॉल टाकून झालेत 4. दर्शन सर पहिल्या 2 ओव्हर मध्ये 34 धावा आलेल्या आहेत आणि हे षटक जे आपण पाहतोय या 3रं षटक गौरंग याचं हे निर्णायक षटक आहे. इथे धावसंख्या थांबवण्याचा प्रयत्न त्याने आतापर्यंत केलाय. 4 चेंडू टाकले. 4 चेंडू मध्ये फक्त 3च धावा त्याने खर्च केल्यात. बघा प्रदीप सर इथे कमबॅक केलाय. कमबॅक करणार षटक होता आणि कमबॅक इथे केलाय गौरंग यांनी. परंतु आता पाहतोय बघा दांडी गोल फलंदाज बाद जो डेंजरस बॅटर होता त्याच्या बॅटवरून षटकार चौकांची अतिशय चालू होती. त्या बॅटरला आता तंबूच्या आशाला पाठवताना पाहतोय. विकेट डाऊन.
शेवटचा एक बॉल बाकी आहे. खूप चांगल्या चेंडूने हाताला मागून यष्ट दाखवल्या आणि गौरंग याने ते वाकवल्या. काय जबरदस्त चेंडू त्याने हाताला होता. ज्या प्रकारे पहिल्या 2 ओव्हरमध्ये धावा त्यांनी धावफलकावरती लावल्या होत्या, चांगल्या लयमध्ये दिसत होता. मात्र शेवटच्या ओव्हरमध्ये आपण पाहतोय त्याला पूर्णपणे रोखून ठेवलंय गौरंग याने. शेवटचा आता एक बॉल बाकी असेल. धावसंख्या 38. ब्लॉक हॉल मध्ये चेंडू इथे टाकला गेला होता. एक धाव तर इथे कंप्लीट झालेली आहे. आपण पाहतोय या चेंडू तिकडे थोडासा थांबतोय आउटफील्ड मध्ये. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट झाल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि तिसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये इथे मिलिंद धिंडा हा बाद झालेला आहे. या 2 धावा या धावसंख्या आपण पाहतोय 40 धावा. 41 धावांचं लक्ष हे ठेवलं गेलंय. खूप खूप धन्यवाद डीजे. आत्ताच आगमन झाले सन्माननीय श्री कृष्णाजी शेलका साहेबांचं आगमन झालेलं आहे. त्यांचा मी हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. वेलकम साहेब, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत असेल. पाहुण्यांच्या माहितीसाठी, प्रेक्षकांच्या माहितीसाठी, जे प्रेक्षक उशिराने युट्यूब वरती जॉईन झाले त्यांच्या माहितीसाठी, चालू असलेला सामना जगदंब स्पोर्ट्स पेंढरीपाडा आणि चिरमाई स्पोर्ट्स कासार वडवली संघाने टॉस जिंकला होता. अगोदर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. बॅटिंग करण्यासाठी आमंत्रित केलं होतं जगदंब स्पोर्ट्स पेंढरीपाडा संघाला. जगदंब स्पोर्ट्स पेंढरीपाडा संघाने बॅटिंग करत असताना 40 धावा धावफलकावरती लावल्यात. 41 धावांचं टार्गेट त्यांनी आता सेट केलंय, ते म्हणजे कासार वडवली या टीम साठी. बघूया आता 18 बॉल मध्ये 41 धावा या कासार वडवली टीमला पूर्ण करायच्या आहेत. दुसऱ्या डावाला सुरुवात झाली. आकाश रिपट आणि कुंदन बर्फेकर अशी ही सलामीची जोडी. तर पहिला षटक घालण्यासाठी नवनाथ गहिला. पहिला चेंडू फुल टॉस लागलाय.
फुल टोल वसूल केलाय. आकाश रिपटियाने ठोकलाय पहिल्याच बॉल वरती षटकार. आमच्या चिक्याला हरवायचं सोडलं पाटील डीजे पहिल्याच बॉल वरती षटकार ठोकलाय आणि आता बॅटिंग करणाऱ्या टीमने रिव्ह्यू घेतलाय. पाहूया तिसऱ्या पंचांचा निर्णय काय तोय. फेअर डिलिव्हरी असेल. फेअर डिलिव्हरी म्हणजे आता बॅटिंग करणाऱ्या टीमने ते रिव्ह्यू गमावलेला आहे, लक्षात घ्या. नवनाथ गहिला पुन्हा एकदा बॉल ट्रॅक वरती सज्ज झालाय. अप ट्रॅकर आपली देण्याचा प्रयत्न. वन फॉर दी ओव्हरचा इशारा इथे झालेला आहे. भन्नाट वेगाने हा चेंडू निघून गेला होता. बघा पहिल्याच बॉलवर रिव्ह्यू गमावला गेलाय. जे आता इथे रिव्ह्यू हा मिळणार नाही आहे आणि आपण पाहतोय की वन फॉर दी ओव्हर चा इशारा इथे आता केला गेलाय. ते पाहतो आपण क्षेत्ररक्षक पोहोचलाय तिकडे आणि आपण पाहतोय झेलला इथे पकडला गेलाय. फलंदाज होतोय बाद. थँक्यू डीजे. थांबायचंय बॅट्समनने तिकडे थांबायचंय. ते आता तिकडे रिव्ह्यू घेतलाय. पंचांनी रिव्ह्यू घेतलेला आहे बॉम्सर साठी, कारण या अगोदर वॉर्निंग दिली होती फलंदाजाला वन फॉर दी ओव्हरची. सुंदर बॉल असेल. दुसरा बाउन्सर इथे हाताळला गेलाय. बघा जास्त उसळी घेणारा बॉल होता. या सुंदर बॉल आहे. बघा पहिलीच वॉर्निंग दिली होती. फर्स्ट बाउन्स दिला होता. पंच धाव घेतलाय का? यस, एक सिंगल धाव घेतलेली आहे. बघा दुसरा बाउन्सर हाताळला होता गोलंदाजाने आणि त्याचा फायदा भेटतोय बॅटिंग करणाऱ्या संघाला. आकाश रिपट सगळं फलंदाजाला एक जीवनदान मिळते. म्हणजे पुढचा चेंडू हा फ्रीड असेल. एक मुक्त फटका खेळण्याची संधी इथे आता कुंदन बर्फेकर या फलंदाजाकडे असणार आहे. धावसंख्या आपण पाहतोय 8 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. मॅच जिंकण्याकरता 41 धावा या बनवायच्या आहेत. चिरमाई स्पोर्ट्स कासार वडवली या संघाला. ते पाहतोय क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा फेरबदल केला जातोय. कुमार त्याला लॉंग लेग क्षेत्रामध्ये तैनात केलं जात आहे. फाईन लेग क्षेत्रामध्ये त्याला आता पाठवलं गेलं आपण पाहतोय. स्क्वेअर लेग मध्ये आपण संजयला पाहतोय. तर धीरज याला काव कॉर्नर क्षेत्रामध्ये तैनात केलं गेलंय. फुलटा चेंडू आहे. क्षेत्ररक्षक धीरज आहे तिकडे आणि धीरजाने हा झेल पकडलाय. मात्र फ्री हिटचा चेंडू आहे. 2 धावा इथे मिळतील. 2 धावा इथे पळून पूर्ण केल्या गेल्यात. बघा फ्री हिटचा फायदा इथे मिळालाय. फ्री हिटची संधी इथे मिळालाय. ती म्हणजे बॅटर कुंदन याला. धावसंख्या आता झालेली आहे ती म्हणजे 10 धावा. इथे पण पाहतोय डाऊन द लेग हा चेंडू इथे हाताला गेलाय. पंचांनी दोन्ही हात समांतर दाखवलेत. व्हाईट बॉलचा इशारा इथे येताना दिसतोय. व्हाईट बॉल. धावसंख्या आता 1 ने पुढे सरसवली जाते ती म्हणजे 11 या आकड्यावरती. इथे आता सरळ बॅटने फटका केलाय. मिलिंद आला तिकडे आणि मिलिंद याने खूप चांगला झेल पकडलाय. सुपर कॅच.
कुंदन बर्फेकर याची खेळी आता संपुष्टात आलेली आहे. तेरी आज्ञा का होता जल मन करे से कोरी घायल तेरी आज्ञा का होता जल मन करे से कोरी घायल तू सहज सहज पाँव धर ले मेरा दिल थँक्यू डीजे. इथे महत्वाची विकेट मिळवली गेली आहे. एक लेफ्टी बॅटरला तंबूचा आश्रयाला पाठवलाय यावेळेस. गोलंदाज आपण पाहतो नवनाथ यांनी कमबॅक करणारा षटक कमबॅक केलाय यावेळेस गोलंदाजाने. धावसंख्या पाहतो मला 11 वर जाऊन पोहोचते. 11 रन्स ऑन बोर्ड. 4 बॉलचा खेळ संपलेला आहे. धावसंख्या 11. इथून प्रदीप सर पाहायला गेलं तर प्रेशर थोडस टाकलं गेलं आहे चिन्मय स्पोर्ट्स कासारवडे संघावरती. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वर सज्ज असतील नवनाथ. या षटकातील 5वा बॉल घेऊन भरत आलेत. भरत तळे येतो स्ट्राईक वरती. यावेळेस ऑन साईडला स्लॉक स्वीप केलाय. चेंडू जातो गॅप मध्ये. शतरक्षक बघा फील्ड करेल तोपर्यंत दूर धावा कंप्लीट केल्या जात आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही बॅटर मध्ये पाहतोय. यस नो वेट चांगला समन्वय पाहतोय. बघा या 2 धावा इथे पलून पूर्ण केल्या गेल्यात. या 2 धाब्याने धावसंख्या आता 13 या आकड्यावरती. थोडस महागडं षटक इथे दिसतंय नवनाथ याचं. 13 धावा धाफलकावरती लागलेल्या आहेत. त्या षटकातील शेवटचा एक बॉल अद्याप बाकी असेल. इथे बघा बॅकफुट वर जाऊन चेंडूला फाईन लेग क्षेत्रामध्ये खेळला आहे. अर्जुन तिकडे चेंडूचा पाठलाग करतोय. आउटफील्ड मध्ये चेंडू तिकडे थोडासा थांबला होता. 2 धावा इथे घेण्याची संधी मिळाली. 2 धावा इथे कंप्लीट केल्या गेल्यात. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाही. या 2च धावेवरती समाधान मानावं लागेल. या 2 धाव्याने धावसंख्या आता 15 या आकड्यावरती आणि त्या मॅच जिंकण्याकरता 12 चेंडूमध्ये 16 धाव्यांची आवश्यकता असणार आहे. सॉरी 26 धाव्यांची आवश्यकता असणार आहे. 12 चेंडू आणि 26 धावा. करण 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 बघा पहिलं षटक संपलंय. पहिल्या षटकामध्ये 15 धावा लागल्या गेल्या आहेत. इथून दुसरं षटक हाताळलेलं आपण पाहतोय. धीरज यांना बोलवलं जाते. एक लेफ्टी बॉलर. हे बॅटर नक्कीच चांगलं रंगणार आहे कारण समोर चांगला बॅटर आहे. काश रिपट स्ट्राईक वरती आहेत. यावेळेस आपटे उसळी घेणारा चेंडू होता. पंचांचा इशारा पाहतोय पण वाईट बॉल आलाय. वाईट बॉल असेल. एक अवांतर धाव अतिरिक्त धाव आपण पाहतो स्कोर कार्ड मध्ये ऍड होतोय. ओके ते एक्स्ट्रा चेंडू टाकले जात आहेत. धीरज दिंडा इथे आलाय बॉलिंग टाकण्यासाठी आणि आतापर्यंत जर आपण बघितलं तर एक्स्ट्राच्या स्वरूपात जास्त धावा खर्च केल्या जगदंबा स्पोर्ट्स पिंपरीवाडा या संघाने. इथे स्लॉट मध्ये चेंडू होता. आकाश रिपट याने हा चेंडू प्लॉट मध्ये पाठवलाय. प्रेक्षकांच्या भेटीला ठोकलाय. A1 क्वालिटी ब्रँडेड षटकार 6. आता 11 बॉल आणि 11 बॉल मध्ये 19 धाब्यांची आवश्यकता असणार मॅच जिंकण्याकरता. 11 चेंडू 19 धावा. इकडनं आता धीरज धिंडाला कमबॅक करावा लागेल. विकेट्स घ्याव्या लागतील. डॉट चेंडू टाकावे लागतील तरच इकडनं कमबॅक होऊ शकतो. इथे पाद्यापण बॅटर बॉल संपर्क झालेला नाहीये. चेंडू तो निर्धाव. बघा सामना जिंकण्यासाठी जगदंब स्पोर्ट्स पिंपरीवाडा संघाला आता कसरत करावी लागणार आहे आणि आता जिम्मेदारी इथे आता बॉलिंग मध्ये देखील धीरजला उचलावी लागणार आहे. बॅटिंग मध्ये तर चांगली त्यांनी कामगिरी केलेली आहे. बघा कंपॅरिझन जर आपण बघितलं तर दोन्ही संघाचं तर जगदंबा स्पोर्ट्स पिंपरीवाडा संघाच्या 23 धावा होत्या. इथे 22 धावा आहेत त्या म्हणजे कासार वडवली या संघाच्या.
मात्र त्यानंतर आणखीन एक चेंडू डॉटच्या स्वरूपात इथे हाताळला गेलाय. पहिला चेंडू वाईड आला, दुसऱ्या बॉलवर त्यामध्ये षटकार आला. मात्र त्यानंतर बॅक टू बॅक 2 चेंडू हे डॉट बॉल टाकले गेलेत. आता 9 चेंडू आणि 19 धाब्यांची आवश्यकता असणार आहे. 9 चेंडू 19 धाबा. मग इथून धीरजांना चांगले टप्प्यावरती अजून गोलंदाजी करावी लागेल आणि इथून विकेट घ्यावी लागेल. विकेट घ्यावी लागेल, ती सुद्धा आकाश रिपट यांची विकेट महत्वाची असेल या मॅच मध्ये. या विस्टामिंग झाला, चेंडू हवेत आहे, हाफ चान्स आहे, कन्वर्ट होईल का? परंतु बघा नो मॅच लाईनला चेंडू ट्रॅव्हल झालाय, डीप मध्ये फिल्डर होते. जोपर्यंत फील्ड करतील तोपर्यंत 2 धावा इथे पळून कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धावा, या 2 धावांची धावफलक आपण पाहतोय 24 या अंकांवर जाऊन पोहोचते. 4 बॉलचा खेळ इथून संपला गेला आहे. या दुसऱ्या षटकातील शेवटचे 2 बॉल असतील. 8 मध्ये आता 17चं इक्वेशन बाकी राहिलं आहे. इथून विकेट्स यामध्ये पाहतो आपण, विकेट्स घेतल्या तर मॅच मध्ये पुन्हा एकदा परत येऊ शकतो जगदंबा स्पोर्ट्स पेंढरीपाडा संघ. बघा 8 बॉल आणि 8 बॉल मध्ये आता 17 धावा या मॅच जिंकण्याकरता बनवायच्या आहेत. धीरज झेंडा आपल्या षटकातील 5वा बॉल घेऊन जातोय. हा ट्रॅकर हुक केलाय चेंडूला आणि चेंडूला पाठवलाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. आकाश विपटच्या बाईट मधून आणखीन एक धमाका ठोकलाय षटकार. तिला फिरवीन माझ्या गाडीवर गाडीवर फिरवीन माझ्या गाडीवर. DJ Webhouse in the बघा इथे पूर्णपणे मॅच मध्ये पकड बसवली आता चिन्मय स्पोर्ट्स कासारवड संघाने. ड्रायव्हिंग सीट वरती बसलाय कासारवड संघ. बघा जो नो बॉल टाकला होता त्याच्यावरती जो झेल पकडला होता तिकडून पूर्णपणे मॅच प्रदीप टर्न ओव्हर झालाय. बघा अजूनही सामना संपलेला नाहीये. इकडनं देखील जगदंबा स्पोर्ट्स पेंढरीपाडा संघ कमबॅक करू शकतो. इथे विकेट ही फार महत्वाची ठरणार आहे. डॉट बॉल इथे आलाय. षटक संपलंय ते म्हणजे दुसरं. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे म्हणजे 30 धावा धावफलकावरती. कंपॅरिझन आपण पाहतोय जगदंबा स्पोर्ट्स पेंढरीपाडा संघाच्या 34 धावा होत्या. इथे चिरमाई स्पोर्ट्स कासार वडवली संघाच्या 30 धावा आहेत. दोघांनी देखील एक एक विकेट गमावलेली आहे. इकडनं आता आपण पाहतोय 11 धाब्यांची आवश्यकता असणार आहे. 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये 11 धावा या मॅच जिंकण्याकरता बनवायच्या आहेत. चला जास्त वेळ खर्च करू नका विनंती असेल. मिलिंद येतोय. मिलिंद धिंडा. बघा या अगोदर सुनील भोसले याच्यावरती कामगिरी सोपवली गेली होती. सुनीलाने ती पार देखील पाडली होती. मात्र या मॅच मध्ये एक वेगळी रणनीती आखलेली आहे आणि इथे आता मिलिंद याला बॉलिंग ट्रॅक वरती आणलं गेलंय. 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये 11 धाव्यांची आवश्यकता आहे. स्ट्राईक वरती पाहतोय आपण भरत तळी याला. नॉन स्ट्राईक एंड वरती आकाश रिपाट. बॉलिंग ट्रॅक वरती मिलिंद धिंडा. पहिला बॉल अपील झालेली आहे आणि फलंदाज पास झालाय तो म्हणजे भरत थळे. शांत हवा की चलने की आवाज सुनी तुम लोगों ने, रुक के चलने लगती है, मौसम बदल जाता है और उसकी पायल तो ऐसी बजती है कि जैसे छम 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 चला लवकर बॅटर नाही यायचा आहे. बघा नेक्स्ट बॅट्समन रेडी व्हायचा आहे. रोहित येतोय. रोहित रिपोर्ट येतोय
प्रदीप सर इथून विकेट मिळवलाय. ब्रेक थ्रू पाहिजे होता तो ब्रेक थ्रू मिळवलाय आणि आकाश रिपट यांना लॉस्ट स्ट्राईक एंड वरती थांबवलं गेलाय. इथून जर मॅच जिंकायची असेल प्रदीप सर जगदंबा स्पोर्ट्स पेंढरीपाडा संघाला तर आकाश यांना स्ट्राईक पासून लांब ठेवावं लागेल. येस, आपण पाहतोय की जेवढा आकाशाला स्ट्राईक पासून लांब ठेवतील तेवढा हा सामना जगदंबा स्पोर्ट्स पिंडीपाडा संघाच्या बाजूने जाताना दिसेल. आपण पाहतोय नव्याने बॅटर रोहित आलेला आहे, रोहित रिपट. रोहित कशा प्रकारे बॅटिंग करेल हे देखील तेवढंच गरजेचं असणार आहे. मोठे फटके खेळेल, सिंगल डबल खेळेल की आकाशाला स्ट्राईक वरती घेऊन येईल. सध्या तरी आपण पाहतोय मिलिंद यांनी पहिल्या बॉलवरती विकेट मिळवलेली आहे. 5 बॉल 11 धाब्यांची आवश्यकता. फुलटा चेंडू आहे, चेंडूला मिड विकेट क्षेत्रामध्ये खेळून काढला गेला. क्षेत्ररक्षक आहे तिकडे सुनील बोसल. थोडासा फंबल झाला होता, मात्र कुठल्या प्रकारे रिस्क घेतली जात नाहीये. दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न देखील होत नाहीये आणि एक सिंगल धावा आलाय आणि आकाश हा फलंदाज आता स्ट्राईक वरती आलाय. बघ इथे स्ट्राईक मिळाली जाते. इथून 4 मध्ये 10 ची आवश्यकता आहे. इथून मॅच बनवायचं असेल तर इथून डॉट चेंडू घ्यावा लागतील प्रदीप सर. जर डॉट घेतले तर नक्कीच मॅच मध्ये थोडासा फेरबदल होऊ शकतोय किंवा विकेट जर घेतली आकाशांची तर मॅच मध्ये जगदंबा स्पोर्ट्स पेंढरीपाडा येऊ शकतोय. पण आता आकाश रिपट हा सेट झालेला दिसतोय आपल्याला. सलामी आलेला हा फलंदाज. हाफ ट्रॅकर, घुटना टेक और क्या हुआ. खूप सुंदर फील्डिंग, वॉट फील्डिंग, वॉट फील्डिंग, ब्रिलियंट. हा षटकार वाचवलेला नाहीये तर हा मॅच पकडला आहे तिकडे सुनील बोसल याने. बघा सुनील बोसल 2 वेळा बेस्ट फिल्डर देखील ठरलेला आहे. सेफ लँडिंग झालं चेंडूची सुद्धा. 3 चेंडूला 9 धावा. इथून मॅच आता पूर्णपणे पकडली गेली आहे जगदंबा स्पोर्ट्स पेंढरीपाडा या संघाच्या बाजूने. मॅच थोडीशी रंगात आलंय. रंग में भंग कौन डाल रहा है देखते हैं अभी. आता तिकडे कौतुक करावं लागेल सुनील भोसले याचं, ज्या प्रकारे त्यांनी फिल्डिंग केलेली आहे. एक क्षण असं वाटलं का हा चेंडू मैदानाच्या बाहेर निघून जाईल, मात्र सुनील भोसले याचं क्षेत्ररक्षण अप्रतिम. इथे पाहतो आपण ऑन साइडला इथे फटका केला गेलाय. अर्जुन आहे तिकडे. अर्जुन याने हा चेंडू फील्ड केलाय. एक सिंगल धाव कंप्लीट झाली. आता शेवटचे 2 चेंडू बाकी राहिलेत आणि धावा बनवायच्या आहेत, त्या म्हणजे 8. बघा आकाश रिपट 22 या धावसंख्येवरती खेळतोय, मात्र आता हा चेंडू फार महत्वाचा ठरणार आहे. या बॉलवरती डबल, ट्रिपल किंवा 4 किंवा 6 येणं फार गरजेचं आहे. या बॉलवर जर धावा जर आल्या नाहीत तर जगदंबा स्पोर्ट्स पेंढरीपाडा संघ या सामन्यावरती पकड आपली मजबूत करू शकतो. ज्या प्रकारे पाहतोय फटका केला होता आकाश रिपट याने तिकडे सुनील याने तो चेंडू थांबवला. तो जर षटकार जर गेला असता तर मॅच फिनिश झाला असता. मात्र आपण पाहतोय चांगले क्षेत्ररक्षण कौतुक करावं लागेल सुनील भोसले याचं, ज्या प्रकारे त्याने चेंडू फील्ड केला. आता 2 बॉल आणि 8 धाव्यांची आवश्यकता आहे. नक्कीच तिकडे मॅच जिवंत ठेवलाय सुनील यांनी. आता 2 मध्ये 8 ची आवश्यकता आहे. पुढचा बॉल आकाशसाठी. यावेळेस पुढे सरसावून गॅप मध्ये चेंडू खेळून काढला. चेंडू जातोय बॉन्ड लाईन जवळ. शतश बघा चांगलं फिल्डिंग करतोय. किरण बरतड होते तिकडे. चांगलं शतश किरण यांच्याकडून पाहतो आपण. बघा इथे 2 धावा इथे कंप्लीट झाल्या करून पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावा तर पूर्ण झालेल्या आहेत. किरण याचं देखील कौतुक करावं लागेल, ज्या प्रकारे त्यांनी जो एरिया कव्हर केला, भरपूर डिस्टन्स होता तो त्यांनी कव्हर केला आणि आपल्या संघासाठी 2 धावा वाचवल्यात. अगोदर सुनील याने चांगले क्षेत्ररक्षण केलं, आता किरण याने देखील चांगले क्षेत्ररक्षण केलंय. आता 1 बॉल आणि 6 धाब्यांची आवश्यकता आहे. बघा सिंगल डबल घेणं थोडंसं कठीण असतं, मात्र षटकार चौकार मारणं सोपं असतं. पाहूया आकाश रिपट काय करेल, कारण एका बॉलवरती 6 धाब्यांची आवश्यकता आहे. बघा सकाळ सत्रामध्ये सुद्धा 1 मध्ये 1 ची आवश्यकता होती, तेव्हा सुद्धा स्पोर्ट्स पेंढरीपाडा बॉलिंग टाकत होता. आता तो बॉलिंग टाकतोय, परंतु आता 1 मध्ये 6 ची आवश्यकता आहे. परंतु सेट बॅट्समन स्ट्राईक वरती आहे आकाश रिपट. शेवटचा बॉल 1 मध्ये 6. षटकार येईल का यावेळेस. स्लॉक करण्याचा प्रयत्न केला होता आणि इथे मॅच जिंकली गेली आहे जगदंबा स्पोर्ट्स पेंढरीपाडा संघाने. हळक 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 चिन्मय स्पोर्ट्स कासारवर आली. तर हार्ड लक